माझघर मराठी संस्कृतीत आणि खास करून कोकणच्या वास्तुरचनेतलं एक महत्त्वाचं स्थान. माझघर हे केवळ एक खोली किंवा ठिकाण नसतं. तिथं जेवणाचं टेबल, गप्पांचं माहेरघर आणि सणासुदीला रांगोळीने सजणारी जागासुद्धा असते. कालानुरूप माझघर हे दिवाणखान्यात रूपांतरित होऊ लागलं. माणसांचं सुद्धा तसंच असतं. त्यांच्या मनाच्या माझघरात जीवनातल्या अनेक घटकांचा, घटनांचा, माणसांचा, निर्णयांचा, परिणामांचा आणि संवादांचा वावर झालेला असतो, होत असतो. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या माणसांना तर या माझघरातल्या वावरलेल्या घटकांची यादी जपणंसुद्धा तशी अवघडच असते. पण तरीही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातली काही माणसं ती यादी माझघराचा माळा आणि माझघरातल्या तळघरासकट व्यवस्थित जपतात. काही माणसं जीवन परिक्रमेला प्रसंगानुरूप माझघरातनं आणि माझघराच्या माळ्यावरनं किंवा तळघरात जपलेलं का, कुठे आणि कसं मांडायचं आणि सोबतच त्याला व्यक्ततेच्या दिवाणखान्यात कधी आणायचं हे माझघराचं विशेष कौशल्य असलेले जाणकार म्हणून सुप्रसिद्ध असतात. अगदी जीजींसारखी माणसं. श्री परशुराम उर्फ जीजी उपरकर महाराष्ट्र, कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक जणांसाठी प्रेरणादायी आणि अनुभवी नेते म्हणजेच माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेली शिवसैनिक अशी त्यांची ओळख. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात उंची राहणीमान आणि नोकरीच्या संधीसोबतच कौटुंबिक सुखसोयींच्या भविष्याचं तत्कालीन आयुष्य असूनसुद्धा त्यांना त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावी यायची ओढ होती. स्वतः उद्योग व्यावसायिक म्हणून विकसित होताना इतरांनाही उद्योजक करू पाहण्याची त्यांची वृत्ती होती. मुद्देसूद बोलणं, फॉर्मल, नेटका स्मार्टनेस, अव्याहत जिद्द आणि साधेपणा या पैलूंसाठी परशुराम उर्फ जीजी उपरकर आजही ओळखले जातात. 14 एप्रिल 2026ला परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणेच हा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होतोय. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा तत्वाच्या मराठीपणात वावरणाऱ्या माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या विशेष मुलाखतीत ते त्यांच्या जीवन परिक्रमेतील माझघरातल्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडताना काय म्हणाले ते पाहूया आणि ऐकूया. नमस्कार. माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर. आता माजी आमदार परशुराम उपरकर म्हणल्यानंतर अनेक गोष्टी सिंधुदुर्गवासीय, कोकणवासीय आणि महाराष्ट्राच्या नजरेसमोरून तरळून जातात. पण तत्पूर्वीची म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती आणि त्यानंतरच्या पुढच्या दशकात जिल्ह्यांनी पाहिलेली सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वांची जी पहिली फळी होती त्या फळीमधला जो एक काही सारांश असेल तो सुद्धा आपण म्हणू शकतो. आज त्यांचा वाढदिवस 14 एप्रिल 2026ला. आज आपण त्यांच्याशी त्यांच्या राजकारणाच्या किंवा राजकीय जीवनाच्या पूर्वीचं थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न कर. जीजी आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. जीजी प्रथम वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आहेतच. आणि जेव्हा जे तुमचं बालपण किंवा तुमचं शिक्षण ह्या खूप गोष्टी अशा आहेत की ज्या 80च्या नंतरची जी माणसं असतील की ज्या तुमच्यासोबत आहेत किंवा इतर ठिकाणी जी सक्रिय आहेत जे तुम्हाला पाहत आले. तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण याच्याविषयी थोडं सांगू शकाल? माझं बालपण तसं गेलं तर मुंबईत गेलं. मी दुसरीपर्यंत देवगड तालुक्यात तारामुंबरी या ठिकाणी शिकत होतो. त्यानंतर सर्व शिक्षण मुंबईत झालं. मी नोकरी पण मुंबईत करत होतो. नोकरी करून वडील जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा गावी कोणते येण्याचं नाही. मला गावाची ओढ असल्यामुळे वडिलांनी मला गावी आणलं, शेती एवढी बघण्यासाठी आणलं आणि मग शेतीवाडीतून करत मी राजकारणात आलो. वामनराव महाडिक तत्कालीन नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मी या कणकवली शहराचा उपशहर प्रमुख म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी घेतली
आणि या शहरात करता करता तालुक्यामध्ये आम्ही पूर्णपणे पसरलो आणि तालुक्यामध्ये त्यावेळी जनता दल आणि काँग्रेसचं प्राबल्य होतं. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना म्हणजे म्हटल्यानंतर ग्रामीण भागातल्या लोकांना गुंडसेना असं हिणवलं जात होतं. पण ते आम्ही सर्व खोडून काढलं आणि शिवसेना म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य लोकांच्या अगदी मनामनात भिमवलं. अनेक तरुण मुलांना, ज्या त्यावेळी तत्कालीन राज ठाकरे हे विद्यासेनेचे अध्यक्ष होते, त्या विद्यार्थिनीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून निवडणुका त्यावेळी कॉलेजच्या होत होत्या. त्या निवडणुका निवडणुकीमध्ये अनेक वेळा या जिल्ह्यातून जे 7 युआर येत होते, त्यातले 6 युआर तरी आम्ही विद्यासेनेला घेऊन जात होतो. हे आमचं त्यावेळच्या असलेल्या सर्व सहकारी आणि त्याचे असलेले विद्यार्थी, क्षेत्रातले विद्यार्थी, त्यांनी सहकार्य केलं. तेच विद्यार्थी आज बऱ्यापैकी राजकारणात आलेले आहेत आणि राजकारणात येऊन वेगवेगळ्या पदावरती गेलेले आहेत. आज कोणत्याही पक्षामध्ये कोणताही कार्यकर्ता त्यांच्या गरजेनुसार गेला असला तर जीजी म्हणून मला आजही ते रिस्पेक्ट, मान सांगतात. किंवा काही लोक असंही सांगतात की आम्हाला राजकारणात आणणारा जीजी आमचा गुरु आहे. हे मी कधी उघड बोलत नाही किंवा उघड बोलून सांगण्याची नाही. प्रत्येकाला आपण मार्ग देतो, त्या मार्गाप्रमाणे त्या माणसांनी चालायचं आहे आणि चालून आपलं त्यांनी कर्तृत्व, महत्त्व वाढवायचं आहे. तशा प्रकारचे बऱ्याचशा लोकांनी, बरेचसे पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी पदं भूषवली आहेत, भूषवत आहेत आणि काम करत आहेत. म्हणजे जे ते बालपण, म्हणजे मुंबईतलं बालपण, नाही म्हटलं तरी धकाधकी, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातला जो एक थरार आहे, जो म्हणजे ती शांतता तुमची बाहेर असली तरी तो एकूण तो जो थरार असतो तो बालपण म्हणजे मुंबईच्या धकाधकीमुळे ते आलेलं होतं का, काही असे अनुभव होते? नाही, मुंबईमध्ये मी बऱ्याच ठिकाणी त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो. लहानपणी असलो तरी मी अगदी 8वी-9वीपासून आमच्या इकडचं एक मोठं नवरात्रोत्सव मंडळ, त्याचा उपाध्यक्ष, अध्यक्ष अशी वेगवेगळी कामं केली. आमच्या चाळ होती, त्या चाळीमध्ये कधी गणपती बसवला जात नव्हता, ते गणपती बसवणे, हनुमान जयंती साजरी करणे, अशा प्रकारचे करून प्रमुख पाहुण्यांना बोलवून ते कार्यक्रम करणे आणि शाळा पण करणे. शाळा केली, कॉलेज केलं. कॉलेजमध्ये असताना मी नोकरी केली. अगदी चांगल्या कॉम्प्युटर कन्सल्टन्सीमध्ये मी नोकरीला होतो. तिथे नोकरी केली. पण नोकरी केल्यानंतर जेव्हा आमचे बाबा निवृत्त झाल्यानंतर इथे कोण नाही, इकडचं बघायला कोण नाही. मग मी कंटाळलो होतो त्या मुंबईच्या दगदगीच्या जीवनाला, त्या शिफ्ट ड्युटी करण्याला, आणि मग इथे येऊन स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न केला. आणि मग इथे येऊन मी वडिलांची शेतीवाती बघण्याचा प्रयत्न करून इथे स्वतःचा एक सुरुवातीला मी ह्या असलेल्या तरुणांना कुठेतरी कळावं की बा मुंबईतला एक तरुण इथे येऊन नाक्यावरती भाजीपावची गाडी लावतो. ती लावण्यासाठी मी सुरुवातीला अगदी स्टँडसमोर या कणकवली शहरामध्ये पहिल्यांदाच भाजीपाव, बुर्जीपावची गाडी लावण्याचा प्रयत्न मी केला. माझा उद्देश एवढाच होता की माझं बघून दुसऱ्यांनी करावं, दुसऱ्या तरुणांनी करावं आणि रोजगार निर्माण करावा. अशा पद्धतीने आणि बऱ्याच लोकांनी तशा प्रकारचा रोजगार चालू केला. काही लोकांनी हॉटेलं घातली, काही लोकांनी आता वेगवेगळ्या व्यवसायात पडले आहेत. पण ते सांगतात की आम्हाला आज आमच्या इकडे जीजीने बरंच काय आम्हाला सांगवलं. माझ्या त्यावेळेला इथे असताना पण मी घरी आल्यानंतर माझी आई, जीजीची आई म्हटल्यानंतर सर्वांना फेमस होती. जीजीची आई गेल्यानंतर कोणाला उपाशी पाठवणार नाही, कोणाला चहा दिल्याशिवाय पाठवणार नाही. कारण जीजीच्या घरात आई त्याची पूर्णतः हे करते. तेच परंपरा आता माझ्या मिसेसनी केलं आहे. तर माझ्या घरात कोणी आल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य होतो. आणि हे जे आपुलकी असते, एखाद्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्याला फोन करून विचारणं, त्याची चौकशी करणं किंवा आदरातिथ्य करणं, हा खरा कार्यकर्त्यांना खरी त्याची मायेची जी असते ती थाप हवी असते. आणि ही मायेची थाप मी देत आलो. आणि म्हणून कार्यकर्ते आज कोणत्याही पक्षात असले तरी माझ्याबद्दल अगदी चांगलं म्हणतील की जीजीने आम्हाला भरपूर काही शिकवलं. जीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही
हे आंदोलन केलं, जीजींच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन केलं. अशा प्रकारचे अनेक लोक वेगवेगळ्या पक्षात असले, ज्येष्ठ आहेत ते ज्येष्ठ सांगतील. तरुण पिढीला एवढं कळणार नाही की आम्ही त्यावेळी कशा पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी जे झिजलो. एस टीने प्रवास करणे, टू व्हीलरनी प्रवास करणे आणि गावागावात जाऊन शाखा काढणे. शाखा काढल्यानंतर त्या असलेल्या शाखा प्रमुखाला मग पोलिसांची नोटीस जायची, त्यावेळी तू तर शिवसेनेत पडला आहेस, तुला उद्या नोकरी करताना तुला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण त्यातून पण आम्ही त्यांच्या पालकांना समजावून आम्ही त्यांना शाखा प्रमुख म्हणून काम करत सर्व नंतर मग संपूर्ण जिल्ह्यात आम्ही काम केलं. आणि आज शिवसेना जी मधल्या काळात जी वाढलेली होती, ती शिवसेना त्यामुळे वाढली होती आणि शिवसैनिकांनी वाढली होती. आणि शिवसेनेचे पदाधिकारी आमच्यापेक्षा ज्येष्ठ पण पदाधिकारी जे भाई गोयेकर, तत्कालीन अरविंद मांजरेकर, काका राऊत, हे ज्येष्ठ आमच्यापेक्षा पदाधिकारी जे काम करत होते, त्यांच्याबरोबर आम्ही इथे राहून काम केलं आणि नावारूपाला आलो. जीजी, जेव्हा तुम्ही उद्योजकतेचं म्हणजे तुम्ही व्यवसाय, कारण तो काळ काही फारसा चलनाचा सुद्धा नव्हता. म्हणजे आपल्याकडे कणकवली स्टँड हा नक्कीच गजबजलेला पहिल्यापासून आहे, आजही आहे. मग त्यावेळी तुमचा जो जनसंपर्क झाला, मग त्यावेळी ते लोकांची आजही म्हणजे पटकन त्याची आठवण असली तरी तुम्हाला एक स्वतः तरुण म्हणून तुम्हाला स्वतःला उभं करतं. कारण तुम्ही एक काय म्हणूया आपण समाजकारणाचा एक थोडासा आवड किंवा समाजकारणाची जबाबदारी तुम्ही घेत होतात. पण वैयक्तिक प्रापंचिक एक तरुण म्हणून तुम्हाला कुठे उद्योजकतेसाठी समजा लोन असेल काय असेल ह्याच्यासाठी जे काही संघर्ष करावे लागले का? नाही, मी सुरुवातीला इथे एक पंतप्रधान योजनेतून 25,000चं कर्ज घेऊन एक छोटासा उद्योग चालू केला होता. त्या उद्योगाकडे नंतर मग मी दुर्लक्षित केलं आणि मग बाकीचे माझे उद्योग मी चालू केले. पण त्यातून प्रत्येकाला ह्या उद्योगमध्ये बसावं म्हणून मी अनेक वेगवेगळी शिबिरं पण घेतलेली आहेत. ज्या रोजगाराची शिबिरं असून दे, सहकार्याची शिबिरं असून दे, अशा प्रकारचं मी 3 दिवसाचं निवासी मी विद्यासेनेचा जिल्हाप्रमुख होतो. त्यावेळी वेंगुर्ला येथे 3 दिवसाचं निवासी शिबिर घेऊन जवळ विद्यार्थ्यांना रोजगारामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग कुक्कुटपालन असून दे, शेळी मेंढी पालन असून दे किंवा सहकार असून दे, या सहकारातून काय करता येईल, काय करणार, अशा प्रकारचे प्रत्येक वेगवेगळे तज्ज्ञ माणसं आणून त्यांच्या असलेली त्या लेक्चर ठेवून त्यांना मार्गदर्शन केलं. पण त्याचा आनंद मला आहे. त्यातले किमान 20-25 लोकांनी त्या व्यवसायात पडले, व्यवसायातून उद्योग केला आणि उद्योगातून काम केलं. अशा प्रकारचा मला त्यावेळेचा पण आनंद आहे. मला एक माणूस माझ्या ह्याच्यातून तरी उद्योजक झाला किंवा तो आपल्या पायावर उभा राहिला तरी आम्हाला आनंद असतो. तेव्हा आनंद मी घेण्याचा आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न केला. कारण हे रूप जीजींचं हे रूप किंवा ही बाजू, हा पैलू, कारण काय की जेव्हा तुम्ही राजकारण समाजकारणाचे एक सशक्त व्यक्तिमत्व म्हणून, आयकॉनिक व्यक्तिमत्व म्हणून आज ठळकपणे, जसं तुम्ही म्हणता की काही तरुणांना माहिती नसेल पण माहिती करून घेतलं तर आजही तुमचे दरवाजे खुले आहेत की बाबा काही माहिती हवी असेल तर नक्कीच सांगू शकता. कारण ती दुसऱ्याला द्यायची वृत्ती जी आहे आणि त्यातून मिळणारा आनंद हा जो आता तुम्ही स्पष्ट केलात. आणि आता एक थोडासा पुन्हा जेव्हा निराशेचे क्षण किंवा कुठेतरी उमेद आपली किंवा अरे मी का आलो मुंबईहून, माझं होतं ना तिकडे काहीतरी चालू होतं, मी आणि काहीतरी पुढे करत राहिलं असतं, की काही असं कधी जाणवलं का, असं कधी झालं का? नाही, वास्तविक पाहता मला असं कधी जाणवलं नाही. उलट मी गावागावात जाऊन गावागावात प्रत्येक भेट दिल्यामुळे हे सर्व नागरिक भेटले, नागरिकांचं प्रेम, नागरिकांचा आपल्याला विश्वास, हा जो संपादन करायला मिळाला ते मुंबईमध्ये संपादन करता आलं नसतं. पण या ठिकाणी येऊन मात्र ते संपादन करायला मिळालं. मी अनेक वेळा म्हणजे असलेल्या पालकांपासून त्या आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत गाठीभेटी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या संवादामुळे आज अनेक ठिकाणी मी आत्ताही गेल्यानंतर मी जे वृत्तपत्रांमध्ये जे सडेतोड बोलतो ते, आणि आजही काही ठिकाणी गेल्यानंतर की मालवणी भाषेत बोलणारे काही लोक आहेत ते आम्हाला म्हणतात आम्ही तुमचा आता अमक्या वाचला होता तर आमका आवडला आणि तुमचे सर्व येणारे सर्व आम्ही जे असलेली कात्रणा या नक्की वाचतो आणि आमका वाचूचा वाटतं. तुम्ही मुद्देसूद बोलतास आणि अगदी मर्मा आमच्या असलेले विषय
मर्मावर बोट ठेवून बोलतास, त्यामुळे तर आमका आवडता असे बोलणारे अनेक गावागावात मिळतात. माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी येतो, माहिती विचारतो. जरी सत्ताधारी असले तरी काही त्यांच्या अडचणी असल्या तर मला विचारायला येतात आणि मी त्यांना खुल्या मनाने, त्यांना एक जुने आमचे सहकारी म्हणून त्यांना सहकार्य करत आलेलो आहे, त्यांना माहिती देत आलेलो आहे. आणि त्यामुळेच आज या ठिकाणी आज सर्व परिस्थितीमध्ये आज मी जे लोकांची कामं केली, कोणत्याही लोकांच्या कामातून आज मी एक मला अभिमान वाटतो की कोणाच्या बदलीमध्ये, कोणाच्या नोकरी लावण्यामध्ये, कोणाच्या अन्य ह्याच्यामध्ये की मी कुठेही पैसा घेण्याचा माझा पैसा दृष्टिकोन ठेवला नाही. मी लोकांना आपल्याकडून जेवढी काय मदत करता येईल तेवढी मदत करावी. आणि त्यासाठी लोक अगदी गरीबातला गरीब असून दे आणि श्रीमंतातला श्रीमंत असून दे, लोक आशेने येतात की आपल्याकडे इथे न्याय मिळेल आणि न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो. त्यामुळेच लोकांची आज मला वाटतं, मधल्या काळात मी 10 वर्षापूर्वी किडनीच्या आजाराने असताना मी असा मोठा जो आजार अन्य कोणाला आमच्या दुश्मनाला पण तो आजार येऊ नये अशी असताना त्या आजारातून वाचण्याचं काम माझ्या सर्व असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चाहत्यांची पुण्याई, त्या काही लोकांनी तर आमच्या माझ्यासाठी देवाकडे गारणं घातले, आपल्या गामदेवतेला गारणं घातलं आणि जिजी भरावून येऊन दे. आणि तशा प्रकारचा मी भरावून आलो आणि ते जिल्ह्यातल्या लोकांना आजही आवडतं आहे आणि आजही आनंद वाटतो आहे की जिजी आज आपल्याबरोबर आहे, आपल्यासोबत आहे. आणि कधीही मला ते फोन रात्री अपरात्री करतात, कारण माझा फोन हा 24 तास चालू असतो. मी राजकारणात पडल्यापासून मी एकच ठरवलं होतं, फोन घ्यायचा तर तो उचलण्यासाठी घ्यायचा. फोन हा आपण संपर्कासाठी असतो आणि कोणी संपर्क केला तर आपण संपर्क घेतला नाही, फोन केला नाही किंवा एखाद्याचा फोन जर येऊन गेला तर त्याला परत फोन करण्याची माझी सवय आहे. ही सर्व कार्यकर्त्यांना आवडते आणि कार्यकर्ते त्याबद्दल अगदी समाधानी आहेत. खूप छान. तुम्ही आत्ता एका ह्याच्यातून एक वेगवेगळ्या उद्योजकता किंवा व्यावसायिकाचा एक वेगळा वास्तवपाठ दिला. त्याच्यामध्ये एथिक्स जे आपण आहेत त्या एथिक्सबद्दल तुम्ही सांगितलं की नीतिमत्ता राखणं ही सुद्धा आता काळाची गरज आहे. आता जे या समारोपाला आपण येतो आहे, म्हणजे वाढदिवसाच्या तुमच्या भरपूर सगळ्यांना आनंद असतो, तुमच्या हितचिंतकांना, सहकाऱ्यांना, कुटुंबियांना. तुम्हाला यंदाच्या वाढदिवशी मग जिथे मी आता तुमच्याकडे त्या येणार होतो, आरोग्याविषयी तुमच्या फार मोठ्या ह्यातून तुम्ही बाहेर पडलात. मग आता आरोग्याविषयी, कारण मी ह्या दोन्ही बाजूने, एक युवकांनासुद्धा आणि एक आता जे तुमच्या पिढीचे आपले जे सामाजिक आणि राजकीय माणसं आहेत की ज्यांना भरपूर इच्छाशक्ती आहे, भरपूर पोटेन्शियल आहे, पण आता वय आहे, म्हणजे थोडंसं. आणि मग हे कसं काय ते त्याचा समन्वय साधावा आणि युवकांनी कसा साधावा? तर खऱ्या अर्थाने माझे जे सहकारी जुने आहेत ते आजही काही वेळा आरोग्याचा विषय आला फोन करतात. कुठे आपली ओळख असेल त्या ठिकाणी फोन करून मी त्यांना मदत करतो. मी माझ्या वाढदिवसाला नेहमीच आरोग्य शिबिर ठेवत आलेलो आहे की जेणेकरून लोकांना जे आता आरोग्याची बिलं न परवडणारी आहेत ती लोकांना आरोग्य सुविधा त्या ठिकाणी मिळावीत म्हणून मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमातून आरोग्य शिबिर घेत आलो. आणि अनेक माझ्या आणि त्याचबरोबर तरुणांना न्याय मिळण्यासाठी मी मुंबईतल्या जवळजवळ मागच्या वेळी 40 कंपन्या या ठिकाणी आणून रोजगार मिळण्याचा प्रयत्न केला. असंच मी जे तरुण माझ्याकडे येतात त्यांना आता तर भरपूर शासकीय योजना आलेल्या आहेत, त्या योजनेतून वेगवेगळी लोन मिळू शकतात आणि त्यासाठी पण आम्ही मदत केली. आणि बरेचसे आज नवीन पिढीमधले पण काही उद्योजक मी तयार करण्यासाठी तयार केले. हा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की एक माझ्याबरोबरचा माझ्यावर विश्वास ठेवून आलेला कार्यकर्ता आज उद्योजक बनला आहे, नोकरी न करता व्यवसायात पडला आहे. हा आनंद खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने असतो. तो आनंद मला देण्याचं काम ते उद्योजक करतायत आणि व्यवस्थित करतायत, त्याबद्दल आनंद आहे. खूप धन्यवाद. आपण आपला वेळ दिलात आणि आपल्या सर्व व्यस्त दिनक्रमातून, दैनंदिन दिनक्रमातून वेळ दिलात म्हणून तुमचे खूप मनापासून आभार. आणि प्रेक्षकांच्या वतीने, आम्हा सर्व टीमच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर. जीजी उपरकरांनी आत्ता त्यांच्या जीवनातला जो दिवाणखाना आहे, म्हणजे राजकीय क्षेत्र असेल
आणि किंवा सामाजिक क्षेत्र असेल किंवा उद्योजकता असेल त्याच्या मागची एक माझघर त्यांचं आपण बघितलं आहे. असाच काहीतरी बोलताना आपल्याला त्यांच्याशी बोलताना जे जाणवलं काहीसं की ते जे माझघर आहे त्या माझघरामध्ये खूप काही गोष्टी आहेत, कालानुरूप वेळानुरूप. ते त्या त्या क्षेत्रानुसार ते अस्त्रशस्त्र म्हणून असेल किंवा सहकार्य करण्याचा घटक असेल तसा तो माणसांसाठी देत असतो. धन्यवाद.